या ठिकाणी आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये वेळेश्वर मंदिरामध्ये आपण आलेलो आहे। खरं तर भीमाशंकर जे 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग आहे ते यावर्षी ज्योतिर्लिंग त्या दर्शनासाठी बंद आहे। याचं कारण की त्या ठिकाणी विकास कामं किंवा काही गोष्टी चालू आहेत। या सगळ्या सुविधांसाठी ते मंदिर 2-3 महिन्यासाठी बंद असल्या कारणाने बरेचसे भक्त आंबेगाव तालुक्यातील या वेळेश्वरला येत असतात। आता आपण पाहू शकतो या ठिकाणी जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत, दर्शन रांगेत घेत आहेत। मी देखील आता या ठिकाणी दर्शन घेतोय। नाही होईल 2 मिनिटं। अशा रीतीनं या ठिकाणी आपण आता दर्शन घेतलेलं आहे। उभी अजूनही बाहेर रांगा आहेत, त्या रांगेकडे दर्शनासाठी आपण जाणार आहोत। तर खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की वेळेश्वरा दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। आपण आतमधून दर्शन घेऊन आलो। खरं तर उंचावरचं हे जे ठिकाण आहे हे वेळेश्वर, आणि या वेळेश्वराच्या भूमीमध्ये सगळे नतमस्तक होण्यासाठी माऊली उपस्थित आहेत। आपण पाहू शकतो समोरच्या बाजूला या ठिकाणी नंदी आहे, नंदीचं दर्शन घेऊन पुढे जात आहेत। बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी रांगेमध्ये दर्शन घेताना आपण पाहतोय। बरीचशी मंडळी आपण पाहिले की मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आता जाताना पाहतोय। निश्चित एक वेगळा समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये लाभतंय। एक पवित्र मंदिर या ठिकाणी आहे। या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त एकवटलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत, परंतु आज दर्शन रांग मोठी आहे, तर यांच्याकडे जाऊया। मला सांगा, प्रत्येक वर्षी तुम्ही येता का? दरवर्षी या ठिकाणी आम्ही महाशिवरात्रीला या ठिकाणी येतो। महाशिवरात्री येता, नतमस्तक होता आणि खऱ्या अर्थाने एक श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी अतिशय पवित्र असं स्थळ आहे, पुरातन स्थळ आहे। कारण की जे वेळ नदीचा उगम आहे तो या ठिकाणून आहे, म्हणून वेळेश्वर याचं नाव आहे आणि वेळ नदी आहे त्याचं नाव आहे। कारण याचा इतिहास आणि या ठिकाणी अनेक साधू लोकांनी इथे साधना केलेल्या आहेत। आपण पाहिलं तर खाली या ठिकाणी एक साधूची गुहा आहे। आजही ते साधू आता शेगाव सगळ्या ठिकाणी ते आता वास्तव्यास आहे। त्यांची इथे साधना झालेली आहे खूप मोठी। या स्थानाचं खूप मोठं महत्व आहे। वेळेश्वर जे म्हटलं जातं ते वेळ नदीचा उगम। आणि साधू इथे वास्तव्याला होते, त्या साधूंच्या काळापासून ही चाललेली परंपरा। आणि आता पूर्वीच्या काळात जंगलामध्ये देवस्थान असायचं, पूर्वी सुविधा नव्हती, पण आता सुविधा देखील या ठिकाणी झालेल्या। तुम्ही प्रत्येक वर्षी येता इथे? दरवर्षी श्रावण महिन्यात आम्ही नित्य महिना असतो, महाशिवरात्री या ठिकाणी असतो। या ठिकाणी वास्तलेलं वातावरण आणि या ठिकाणी असलेली आध्यात्मिक प्रगती याचा जर विचार केला तर या ठिकाणी अनेक साधू, अनेक भक्तजन, उदाहरणार्थ आपल्या कार्यगावी असेल ते ठिकाणच्या माननीय मोहिनीताई कराळे म्हणून आहेत, की ज्या संन्यासी आहेत, एक महिला संन्यासी आहे आणि तरुण अवस्थेत त्यांनी संन्यास घेतले, त्यांची साधना ते या ठिकाणी करत असतात। म्हणजे ह्या भूमीला खूप म्हणजे पूर्वीपासून खूप महत्व आहे आणि त्यात अनेक पिढीतली लोक ते वास्तव्यावर पुढे चालवतात, ती परंपरा पुढे नेत आहे। आणि आता भीमाशंकरांचं, शंकर महाराजांचं जे आज 12 ज्योतिर्लिंग मधील एक लिंग आहे ते बंद असल्यामुळं काही लोक इकडे वळत असं वाटतं। निश्चित आता आपल्या भागातील खूप लोक भीमाशंकरला जात असतात, परंतु आता ते स्थळ बंद झाल्यामुळे काही कारणास्तव ते काम चालू आहे। मग त्यानंतर आपला हा जो सगळा भक्त परिवार आहे, म्हणजे उदाहरणार्थ आंबेगाव नाही, खेड तालुक्यात देखील अनेक भक्त परिवार या ठिकाणी आलेला आहे। शंभूचं मंदिर आहे या ठिकाणी, कारण की या मंदिराचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे। शंभूचं मंदिर आणि वेळेश्वरचं मंदिर याची अनेक पद्धतीने पाहिलं तर अनेक साधूंची अशी भूमी आहे, इथून साधू त्या ठिकाणी जातात, म्हणजे ही परंपरा जोडलेली परंपरा आहे। खरं तर आपण ऐकलं ही पूर्वीची आख्यायिका अशी आहे की इथून साधू पलीकडे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी प्रस्थान व्हायचं, हे ती भूमी पवित्र भूमी, आणि म्हणून बरेचसे लोक या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत, हे देखील आलेत। धन्यवाद तुम्ही आमच्या न्यूज मराठी चॅनलला भेट दिल्याबद्दल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भाविक भक्त या ठिकाणी येताना आपण पाहतोय बरेच जणांचं मनोगत देखील या ठिकाणी आपण ऐकून घेतलंय की आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये खरं तर हे वेळेश्वर हे टेकडीवर वसलेलं
आणि खऱ्या अर्थाने वेळेश्वराच्या कुशीमध्ये जो वेळ नदीचा उगम होतोय आणि ते उगम स्थान खालीच्या अर्थात सातगाव पठारावरनं आपण त्या नदी इथे काही मंडळी बसलेले आहेत, दर्शन घेऊन विसवलेले दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं दर्शन झाल्यानंतर या मंदिरामध्ये बसणं पसंत करतायत. एक वेगळं पवित्र आणि पावित्र्य या ठिकाणी लाभलं जातं. आपण पाहतोय की गाभाऱ्यापर्यंत पुन्हा एकदा रांगच रांग दिसते आहे. हे वेळेश्वर मंदिर आंबेगाव तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून येतं आणि निश्चित जसं भीमाशंकर मंदिर आहे, भीमाशंकर मंदिर तसं पुणे जिल्ह्यातील एक 12 ज्योतिर्लिंगातील लिंग मानलं जातं. अर्थात 12 ज्योतिर्लिंगामधील जर लिंग मानायचं म्हटलं तर आपल्या खेड आणि आंबेगाव पायऱ्यांचा भाग आंबेगावमध्ये येतो. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. सुदाम खराळे पाटील आपलं स्वागत करतो. खरं तर आपण आंबेगाव तालुक्यातील वेळेश्वर मंदिराकडे आलेलो आहे. इथे पुरातन मंदिर आहे. इथे भरपूर काही जुन्या आख्यायिका आहेत, जिथे या मंदिरातूनच अर्थात वेळ नदीचा उगम झाला असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. खरं तर आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील वेळेश्वर मंदिर आहे आणि त्याचं कामकाज आणि एकूणच सगळ्या श्रद्धेनं मोठं सगळं कामकाज पाहणारे जे आपले महाराज आहेत ते आदरणीय महाराजांकडे आपण येऊया, त्यांच्याशी चर्चा करूया आणि एकूणच या देवस्थान बद्दलची आख्यायिका आणि माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. महाराज नमस्कार. मला सांगा, हे वेळेश्वर मंदिर याची स्थापना आज या ठिकाणी भगवान श्री क्षेत्र वेळेश्वर या मंदिराचा जो इतिहास आहे त्याचं सांगणारे केली नाही आणि त्याचं पुराण सुद्धा उपलब्ध नाही. परंतु या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आंबेगाव तालुक्यातील ज्या वेळेला भीमाशंकराची स्थापना झाली त्याच वेळेला भगवान श्री महादेवांचा वेळेश्वर या पहाडावर एक मुक्काम झाला. म्हणजे अशी एक परंपरा सांगत लोक आतापर्यंत माझ्यापर्यंत आली की त्यावेळेला या भगवान शंकराची स्थापना झाली. या वेळेश्वराच्या पहाडावर जे पावसाचं पाणी पडलं जातं, पाऊस पडतो, दक्षिणेला जे पाणी जातं ते भीमा नदीला मिळतं आणि उत्तरेकडे जे पाणी जातं तिथे घोड नदीला मिळतं. आणि मध्यंतरी याच वेळेश्वरापासून निघालेली वेळेश्वर गंगा ही पूर्वेच्या बाजूला जाते आणि बराचसा प्रवास झाल्यानंतर, गंगेचा बराच प्रवास झाल्यानंतर भीमा नदी, घोड नदी, वेळ नदी या तीनही नद्या यांचं एकत्रीकरण होईल आणि मग ते तिन्ही नद्या एक होऊन पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर जे त्याचं रूपांतर चंद्रभागेमध्ये होतं. निघालेली नदी पंढरपूरला विलीन होते चंद्रभागेमध्ये. हो, आता हे सगळं करत असताना पूर्वीच्या काळामधलं मंदिर आणि आत्ताचा जो कार्यकाल बराचसा काळानुसार बदल केला, तर साधारणतः कशा पद्धतीनं या सहकार्य लाभत असतं लोकांचं. तर या पूर्वजांनी आता त्यावेळेला स्थापना झाली वेळेश्वरची, परंतु शेकडो वर्षांचा काळ एक वसाड अवस्थेमध्ये पडलेलो होतं. 4 किलोमीटर जंगल आहे, फार मोठा निसर्ग आहे, अनेक स्वापद आहेत आणि शेकडो वर्ष वसाड पडलेलं स्थान. परंतु कसं आहे की एक विधिलिखित असं असतं की कोणाच्या नशिबामध्ये काय आहे, प्रारब्धामध्ये हे सांगता येत नाही. आणि म्हणून याच परिसरामध्ये की माझी जन्मभूमी शेजारच्याच गावामध्ये आहे. माझं नाव हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके.
आणि मग मी भगवंताची एक मला संकेत झाला की ह्या स्थानाचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की पूर्वजांनी ज्या श्रद्धेनं हे स्थान या ठिकाणी त्या भगवान शंकराची स्थापना केली, तर त्यांची असणारी म्हणजे ती स्थापना मध्यंतरी शेकडो वर्ष खंडित पडली. परंतु सज्जनाचा संकल्प कधी व्हायला जात नाही. ज्या श्रद्धेनं ज्या भाविकांनी या स्थानाची स्थापना केली, म्हणजे त्यांची ती श्रद्धा ती फुकट जाऊ नये याच्याकरता एक भगवंताचा आदेश झाला की या स्थानाचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे. आणि म्हणून या स्थाना जीर्णोद्धार करण्याकरता आपण या ठिकाणी आम्ही फार मोठा प्रवृत्त झालो आणि 50 वर्षाचा कालखंड समाप्त झाला. हा देवस्थान 1 नंबरला भीमाशंकर आणि 2 नंबरला वेळेश्वर अशा पद्धतीने म्हणजे फार मोठं प्रकाशाला आलं. परिसरातून काही सरकारी निधी, काही मोठमोठे श्रीमंत माणसं कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी देऊन आणि या स्थानाचा म्हणजे फार भव्य अशा प्रकारचा जीर्णोद्धार या ठिकाणी झाला. बऱ्यापैकी शासनाच्या माध्यमातून शासनाने आजपर्यंत शासनाचा जवळजवळ 2-3 कोटी निधी की शासनाकडून आला. याची ट्रस्ट वगैरे बनवलेली, ट्रस्ट नाही बनवली, ट्रस्ट आम्हाला बनवायची आणि या स्थानाला क दर्जा प्राप्त झालेला आहे. ट्रस्ट न बनवता ट्रस्ट न बनवता त्यानुसार खर्च करता येईल. म्हणजे शासनाचा निधी आपल्याकडे येतो आणि परिसरामध्ये असणारी ही जी म्हणजे आता आमदार खासदार ही सगळी म्हणजे आपल्या खूप प्रेमाची असल्यामुळे आणि या स्थानावर नितांत असंपर्यंत येत असल्यामुळे ती निधीचं काही कमी पडत नाही. आणि म्हणून इथपर्यंत एकूणच या देवस्थानाला शासनाच्या माध्यमातून आमदार खासदार प्रतिनिधींच्या माध्यमातून नेहमीच मदत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मदत होती अशी भावना आदरणीय वाळके महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केली. बरीचशी ग्रामस्थ मंडळी आहेत. खऱ्या अर्थानं या महत्वाचं दैवत मानलं जातं ते म्हणजे वेळेश्वर महाराज आणि या वेळेश्वर महाराजांचा जीर्णोद्धार या परिसराचा जीर्णोद्धार झपाट्यानं चालू आहे. असाच जीर्णोद्धार पुढच्या काळात होत राहो. मी कॅमेरामॅन ओम सूर्यवंशी सुदाम खराळे पाटील, न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं आपलं धन्यवाद देतो. हे